हॅलो फ्रेंड्स. तर आज आपण रिव्हर्स नंबर म्हणजे दिलेला नंबर रिव्हर्स करायचा विथ द हेल्प ऑफ जावा प्रोग्राम्स. जावा प्रोग्रामच्या सहाय्याने आपल्याला दिलेला नंबर रिव्हर्स करायचा आहे. त्याच्याकरता आपल्याला प्रोग्राम्स लिहायचा आहे. तर बघूया. तर सर्वात आधी आपल्याला काय तर युजर कडून एक नंबर घ्यावा लागेल. तर आपल्याला माहितच आहे स्कॅनर क्लासच्या सहाय्याने. तर स्कॅनर क्लासचा मी ऑब्जेक्ट क्रिएट करत आहे. स्कॅनर ठीक आहे. तर हा आपल्या स्कॅनर क्लासचा ऑब्जेक्ट क्रिएट झालेला आहे. त्याच्यानंतर युजरला काढण्याकरता एक स्टेटमेंट द्यायचा आहे. तर आपल्याला एक स्टेटमेंट द्यावं लागेल, जसं की प्लीज एंटर वन. ठीक आहे. प्लीज एंटर वन नंबर. तर युजरला या स्टेटमेंटमुळे समजणार युजरला की आपल्याला एक नंबर एंटर करायचा आहे. तर तो नंबर एंटर करेल आणि तो युजरनं एंटर केलेला नंबर जो आहे तो मला एका व्हेरिएबलमध्ये सेव्ह करायचा आहे. तर त्याकरता मी इंट नम नावाचा एक व्हेरिएबल घेतलेला आहे आणि तो मला सेव्ह करायचा आहे. तर काय sc डॉट नेक्स्ट इंट. ठीक आहे. तर या स्टेटमेंट काय झालंय, या लाईननं दिलेला नंबर युजरने एंटर केलेला नंबर तो नम व्हेरिएबल मध्ये ऍड झालेला आहे. त्याच्यानंतर मी पुन्हा हे एक व्हेरिएबल घेत आहे जो रिव्हर्स नंबर जो आहे तो शो करेल. तर रिव्हर्स नम नावाचा एक मी व्हेरिएबल घेतलेला आहे आणि त्याला 0 ने इनिशियलाइज केलेला आहे. ठीक आहे. ठीक आहे. 0 हे दिलेला आहे. चला तर बघूया याच्यानंतर काय करावं लागेल. तर मी इथे फॉर लूप घेत आहे. फॉर लूप आणि फॉर लूप मध्ये काय तर इंट आय इक्वल्स टू जो व्हेरिएबल आहे म्हणजे काय नम नावाचं, त्याची व्हॅल्यू मी आय ला देत आहे आणि नंतर एक कंडिशन चेक करत आहे की आय हा ग्रेटर दॅन आहे की नाही 0 पेक्षा. जर ही कंडिशन सॅटिस्फाय असेल तर फॉर लूप रन होणार, अदरवाईज फॉर लूपच्या बाहेर येणार आपला. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर इन्क्रीमेंट किंवा डिक्रीमेंट. तर याच्याकरता आय इक्वल्स टू आय डिवाइड बाय 10. म्हणजे काय तर आपलं जो डिक्रीमेंट होणार म्हणजे आय ची व्हॅल्यू जे डिक्रीमेंट होणार डिवाइड बाय 10 न होणार. ठीक आहे. तर बघूयात आपण यामध्ये काय करावं लागेल. सर्वात आधी आपल्याला रिमाइंडर चेक करावं लागेल. रिमाइंडर. तर मी एक रिम नावाचा पुन्हा एक व्हेरिएबल घेत आहे आणि याच्यामध्ये काय होईल तर आय मॉड्युलस 10 याच्यानं गेलं तर काय रिमाइंडर जो असेल तो आपल्याला इथे मिळेल. म्हणजे काय जर आपल्याला एखाद्या संख्येला म्हणजे सपोज 15 आहे 15 आहे त्याला डिवाइड बाय 10 केलं तर काय 5 रिमाइंडर येणार, तो 5 आपल्याला मिळेल. ठीक आहे. त्याच्यानंतर आपल्याला जो रिव्हर्स नंबर आहे याच्यामध्ये ठीक आहे. तर हा असेल आपला लॉजिक. तर चला बघूया. आम्ही एकदा इथून बरोबर सांगतो एकदा पुन्हा. सपोज आता मी इथे युजरनं एंटर केलं सपोज 156. ठीक आहे.
हा युजरनं नंबर एंटर केलेला आहे, तर याचा रिव्हर्स नंबर काय यायला पाहिजे, तर याचा रिव्हर्स नंबर यायला पाहिजे 651. बरोबर आहे. तर चला बघूया आपण याच्यामध्ये होते की नाही. तर याच्यामध्ये काय होत आहे, आय इज इक्वल्स टू नम, म्हणजे काय, नमची व्हॅल्यू काय आता 156, तर ती गेली आय मध्ये. आय चेक करेल कंडिशन 156 ही 0 पेक्षा मोठी आहे की छोटी आहे, यस मोठी आहे, तर लूप एंटर होणार. त्याच्यामध्ये आय मॉड्युलस 10 म्हणजे काय, तर रिमाइंडर इथे येणार 6 गेलं, आणि रिव्हर्स नम म्हणजे काय 0, ऑलरेडी रिव्हर्स नम मध्ये 0 आहे, 0 इंटू 10 म्हणजे 0च, ठीक आहे, प्लस रिमाइंडर काय होता 6, तर 6 आलेला आहे इथे काय आला 6, ठीक आहे. पुन्हा त्याच्यानंतर आय डिवाइड बाय 10 म्हणजे काय राहिलं आता 15, ठीक आहे ना, तर 15 चेक होणार. त्याच्यानंतर नमची व्हॅल्यू, आता आय ची व्हॅल्यू झालेली आहे 15, 15 हे 0 पेक्षा मोठी आहे की छोटी आहे, या मोठी आहे, तर पुन्हा एंट्री होणार, आणि इथं काय, इथं पुन्हा येणार 5, आता 5 आलेला आहे, आणि रिव्हर्स मध्ये आता काय आहे 6 आहे, तर 6 इंटू 10 म्हणजे काय 60, प्लस आता आपल्याकडे रिमाइंडर मध्ये 5 आला म्हणजे 5 आलेला आहे, 6 आणि 5 म्हणजे 65, ठीक आहे. त्याच्यानंतर पुन्हा आपला लूप, आणि हा आय डिवाइड बाय 10 म्हणजे काय, तर आता वाचलं फक्त 1 ग्रेटर दॅन 0, यस, तर 1 मोठा आहे 0 पेक्षा, पुन्हा हे होईल. त्याच्यामध्ये मॉड आय डिवाइड बाय मॉड्युलस 10 म्हणजे काय 1 रिमाइंडर राहील, आणि रिव्हर्स मध्ये ऑलरेडी 65 आहे इंटू 10 म्हणजे काय 650 650 प्लस 1 म्हणजे 165. तर आपला हा या पद्धतीनं फॉर लूप रन होणार, ठीक आहे. त्याच्यानंतर आपल्याला रिव्हर्स नंबर आणि ओरिजिनल नंबर हे पण प्रिंट करायचे आहेत, तर त्याकरता आपल्याला सिस्टम डॉट आउट डॉट प्रिंट एलेंट हा स्टेटमेंट द्यावा लागेल. तर बघूया ओरिजिनल नंबर काय होता, रिव्हर्स नंबर करता रिव्हर्स नंबर काय आहे, रिव्हर्स नंबर आपण रेव्हन्यू मध्ये, ठीक आहे. तर बघूया हा आपला प्रोग्राम बरोबर आहे की नाही. चला, तर 156 मी एंटर केलेला आहे, या बरोबर आहे. पुन्हा एकदा बघूया, आता दुसरा नंबर एंटर करून बघूया, ठीक बघा 4568 आणि 8654 बरोबर आहे. दिलेला प्रोग्राम आणि आपण राईट केलेला प्रोग्राम, आपला लॉजिक सर्व बरोबर आहे. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, फॉलो करा, आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायला तर विसरूच नका. ओके, थँक्यू.